सावंतवाडी नगर परिषदेमार्फत आज या ठिकाणी मी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सभागृहामध्ये आज प्रभारी नगराध्यक्ष म्हणून बसण्याचा मान जर कोणामुळे मिळाला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामुळे मिळालेला. मी विशेष आभार पालकमंत्री महोदय, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि खासदार साहेब नारायण राणे साहेब या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानून की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने हा प्लॅटफॉर्म दिला आणि सावंतवाडीची सेवा करण्याची मला या ठिकाणी संधी दिली. आज सावंतवाडी नगर परिषदेमार्फत 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक या ठिकाणी आम्ही सादर केलं. यामध्ये एकूण जमा 149 कोटी 97,27,873, एकूण खर्च 93,50,14,000 रुपये आणि अखेरची शिल्लक 56 कोटी 47,13,873. हे विशेष हेड करत असताना या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाने मला जो प्लॅटफॉर्म दिला आणि माझ्या प्लॅटफॉर्मबरोबर सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य या ठिकाणी पालिकेच्या सभागृहामध्ये, नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सगळे उपस्थित होते. सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीत विरोधकांनी देखील आपली भूमिका मांडली, पण शेवटी काही मुद्द्यावर एकमत झालं आणि अर्थसंकल्प जो आहे तो आज आम्ही समाजासमोर, सावंतवाडीच्या जनतेसमोर ठेवत आहे. हा अर्थसंकल्प करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही घेतली की सावंतवाडीसाठी आपण काय सुविधा देऊ शकतो, तर सगळ्यात महत्त्वाची सुविधा अशी राहील की भुयारी गटार योजना, त्यानंतर जिमखाना, मैदान, खेळपट्टी, त्यानंतर सावंतवाडीचं आरोग्य, त्यानंतर सावंतवाडीचं पाणी पुरवठा, असे जे सगळे महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत या हेडखाली आम्ही आज सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली. आणि या ठिकाणी सभेमध्ये विशेष करून सर्वांनी भुयारी गटार योजना जी आहे त्याला अंदाजपत्रकात प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करूया. आणि त्यानंतर विशेष ज्या योजना आहेत त्या योजना म्हणजे जिल्हास्तर नागरोत्थान असेल किंवा महाराष्ट्र सरकारकडून मिळणारं नागरोत्थान योजना असेल, वैशिष्ट्यपूर्ण योजना असतील, त्याप्रमाणे वेगवेगळ्या हेडखालच्या योजना असतील, या सगळ्या योजनांचं सारासार चर्चा होऊन आम्ही आज 149 कोटी 97 लाखाचं अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलं आणि अखेरची शिल्लक 56 कोटी 47 लाख अशी आम्ही या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे आणि अंदाजपत्रक सावंतवाडीच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे. सावंतवाडीच्या जनतेला या ठिकाणी मी सूचित करतो आणि असं सांगतो की आम्हाला भारतीय जनता पक्षाला आपण जे चांगल्या भरघोस मताने जे निवडून दिलं, येणाऱ्या 5 वर्षात आम्ही त्याची पोचपावती नक्कीच जनतेला देऊ अशी मी या ठिकाणी आपल्याला हमी देतो.